अँड गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला वळूया आपल्या आजच्या न्यूज कडे. आज बघूया आपण 8 जानेवारीची इम्पॉर्टंट न्यूज. फर्स्ट न्यूज आहे एरो इंडिया 2025 याबद्दलची न्यूज आहे फर्स्ट आपली. तर एशियाज बिगेस्ट एरो शो हे हेल्ड होणार आहे कुठे? बेंगलुरू, कर्नाटका बेंगलुरू इथे हेल्ड होणार आहे एशियाज बिगेस्ट एरो शो. तर आपण सविस्तरपणे बघूया याची न्यूज. सो 15th एडिशन राहणार आहे हा एशियाज बिगेस्ट एरो शोचा, एरो इंडिया 2025, जो की हेल्ड होणार आहे एअर फोर्स स्टेशन कर्नाटका इथल्या बेंगलुरू मध्ये येलाहंका आहे तिथे होणार आहे. ओके, हेल्ड. सो हा चालणार आहे फ्रॉम 10th to 14th ऑफ नेक्स्ट मंथ, म्हणजे फेब्रुवारीच्या 10 ते 14 तारखेपर्यंत हा जो इव्हेंट आहे हा पार पडणार आहे कर्नाटका इथे बेंगलुरू मध्ये येलाहंका एअर फोर्स स्टेशनवर. तर इव्हेंटची थीम आहे द रनवे टू द बिलियन अपॉर्च्युनिटीज. ही थीम आहे या इव्हेंटची. ऑब्जेक्टिव्ह आणि फीचर्स आहेत एरो इंडिया 2025 यांचा एम आहे की फॉस्टर करणे पार्टनरशिप बिटवीन इंडियन आणि फॉरेन फर्म सोबत ऍक्सेलरेट करणे इंडिजिनेशन आणि शोकेस करणे कटिंग एजच्या टेक्नॉलॉजीज. आणि या इव्हेंट मध्ये इन्क्लूड राहणार आहे आणखी एअर डिस्प्लेस, स्टॅटिक एक्झिबिशन राहणार आहे ऑफ एरोस्पेसचे आणि मिलिटरी प्लॅटफॉर्म्सचे, आणि लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन सुद्धा देणार आहे ते ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीजचे. सो हे काही फीचर्स आहे, ऑब्जेक्टिव्ह आहेत या एरो इंडिया 2025 जे की हेल्ड होणार आहे 10 ते 14 फेब्रुवारी मध्ये कर्नाटकच्या बेंगलुरू मध्ये. फोकस एरियाज आहे स्ट्रेंथनिंग डिफेन्स आणि एरोस्पेस टाईज थ्रू बायलॅटरल मीटिंगनी विथ फ्रेंडली नेशन सोबत आणि पार्टिसिपेशन ऑफ ग्लोबल सीईओज सीएमडीज ऑफ डोमेस्टिक पीएसयूज अँड लीडर्स फ्रॉम प्रायव्हेट डिफेन्स आणि एरोस्पेस कंपनीज. तर जे प्रायव्हेट डिफेन्स आणि एरोस्पेस कंपनीज आहेत ते सुद्धा पार्टिसिपेट करणार आहेत. त्यांचे जे ग्लोबल सीईओ आणि सीएमडी आहे डोमेस्टिक पीएसयूजचे ते पार्टिसिपेशन करणार आहेत. आणि हे फोकस एरियामध्ये म्हणजे फोकस एरियाज राहणार आहे, त्यामध्ये स्ट्रेंथनिंग करणे डिफेन्स आणि एरोस्पेसच्या टाईज बायलॅटरल कोणासोबत, जे फ्रेंडली नेशन्स आहेत त्यांच्यासोबत. ओके, सो एरो इंडिया 2025 तर एशियाचा बिगेस्ट एरो शो जो आहे तो हेल्ड होणार आहे कर्नाटक बेंगलुरू मध्ये, आणि जो की आहे कितवा 15th एडिशन आहे तो, आणि 10th to 14th ऑफ फेब्रुवारी पर्यंत हा पार पडणार आहे. नेक्स्ट न्यूज बघूया. नेक्स्ट न्यूज आहे लोकसभा स्पीकर ओम बिर्ला यांनी इनॉग्रेट केलेला आहे पंचायत से पार्लिमेंट 2.0 प्रोग्राम 2.0 प्रोग्राम. तर काय आहे यामध्ये बघूया आपण. लोकसभा स्पीकर ओम बिर्ला यांनी इनॉग्रेट केलेला आहे पंचायत से पार्लिमेंट 2.0 प्रोग्राम इन सेंट्रल हॉल ऑफ संविधान सदन न्यू दिल्ली इथे. तर याच्यामध्ये अराउंड किती 500 इलेक्टेड वुमन रिप्रेझेंटेटिव्ह राहणार आहे फ्रॉम पंचायती राज इन्स्टिट्यूशन्स मधले, जे की राहणार आहे टोटल 20 स्टेट्स आणि युनियन टेरिटरीज मधून. तर या प्रोग्राम मध्ये ते पार्टिसिपेट करणार आहेत. ऑब्जेक्टिव्ह काय आहे आता हा जो प्रोग्राम आहे जो की ओम बिर्ला यांनी इनॉग्रेट केलेला आहे, त्याचा ऑब्जेक्टिव्ह आहे एम्पॉवर करणे इलेक्टेड वुमन रिप्रेझेंटेटिव्ह आहे त्यांना, जे की राहणार आहे शेड्यूल्ड ट्राईब्स मधले, आणि एनहान्स करणे त्यांचा नॉलेज ऑफ कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन. ओके, पार्लमेंटरी प्रोसिजर आणि गव्हर्नन्स. तर या प्रोग्राम थ्रू एम्पॉवर करण्यात येणार आहे जे की रिप्रेझेंटेटिव्ह राहणार आहे वुमन, जे की इलेक्ट करण्यात आलेले आहे या प्रोग्राम करता फ्रॉम जे शेड्यूल्ड ट्राईब्सचे आहे, आणि त्या किती 20 स्टेट्स मधनं आणि रिप्रेझेंटेटिव्ह मधनं युनियन टेरिटरीज मधनं त्यांना इलेक्ट करण्यात आलेलं आहे. तर त्यांना नॉलेज जे आहे एनहान्स करण्यासाठी हा एक उद्देश आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे. हायलाइट काय राहणार आहे इव्हेंटचे, तर ड्रायव्हिंग विलेज डेव्हलपमेंट अचीव करण्याकरता विजन ऑफ सेल्फ रिलायंट इंडिया आणि एम्पॉवरिंग वुमेन सोशली आणि इकॉनॉमिकली थ्रू ग्रासरूट्स गव्हर्नन्स. तर हा हायलाइट आहे इव्हेंटचा. आणि ओम बिर्ला जे की लोकसभाचे स्पीकर आहे त्यांनी इनॉग्रेट केलेला आहे हा प्रोग्राम. तर त्याचं नाव काय आहे पंचायत से पार्लिमेंट 2.0 प्रोग्राम. नेक्स्ट न्यूज कडे वळूया. नेक्स्ट न्यूज आहे स्क्वॅश मध्ये अनहद सिंग
हिने क्लिंच केलेलं आहे अंडर 17 गर्ल्स सिंगलचं टायटल ऍट ब्रिटिश ज्युनियर ओपन मध्ये. तर बघूया, स्क्वॅश मध्ये इंडियाच्या अनहत सिंग यांनी क्लिंच केलेलं आहे अंडर 17 गर्ल्स सिंगलचं टायटल ऍट ब्रिटिश ज्युनियर ओपन बिर्मिंगहम इंग्लंड मध्ये. तर ह्या 16 इयर ओल्ड आहे ज्यांनी डिफीट केलेला आहे इजिप्तच्या मलिका एल करास्कीला. मॅचचे हायलाइट काय होते तर रिझल्ट तर तुम्हाला सांगितलं आहे मी की इजिप्तचे जे मलिका आहे त्यांना डिफीट केलेलं आहे अनहत यांनी. अचीवमेंट काय आहे आता तर हे अनंत सिंग यांचा हा 3rd ब्रिटिश ज्युनियर ओपन टायटल आहे. तर या अगोदर त्यांनी प्रिव्हियस सुद्धा टायटल जिंकलेले आहे. तर ते कोणत्या वर्षी जिंकलेले आहे, त्यांनी प्रिव्हियस जिंकलेलं आहे अंडर 11चं टायटल 2019 मध्ये आणि अंडर 15 मध्ये 2023 मध्ये जिंकलेला आहे. ओके, अंडर 11च्या कॅटेगरीमध्ये त्यांनी टायटल जिंकलेलं होतं 2019 मध्ये आणि अंडर 15च्या कॅटेगरीमध्ये त्यांनी 2023 मध्ये टायटल जिंकलेलं आहे ब्रिटिश ज्युनियर ओपनचं. ओके, सो यांचं नाव आहे अनहत सिंग. नेक्स्ट न्यूज बघूया. नेक्स्ट न्यूज आहे अकासा एअर यांनी अपॉइंट केलेलं आहे बेल्सन कॉन्टिनो यांना ऍज अ सीओओ म्हणून ओव्हरसी करण्यासाठी ऑपरेशन्स. तर बघूया, अकासा एअर यांनी अपॉइंट केलेला आहे बेल्सन यांना ऍज अ चीफ ऑपरेटिंग ऑफिसर म्हणून. त्यांचे रिस्पॉन्सिबिलिटीज राहणार आहे ओव्हरसी करणार आहेत ते इन फ्लाइट सर्व्हिसेसला, एअरपोर्ट ऑपरेशन्सला, फ्लाइट ऑपरेशन्सला, मेंटेनन्स आणि स्पेअर हेड करणार आहेत अकासा एअरलाइन लर्निंग अकॅडमीला. त्यांना 20 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे एव्हिएशन मध्ये आणि त्यांनी ते ओळखल्या जातात त्यांची स्ट्रॅटेजिक आणि ऑपरेशनल लिडरशिपमुळे. विजन काय आहे तर त्यांचं विजन आहे की जे 30 ग्लोबली एअरलाइन्स आहेत ज्या की टॉप 30 ग्लोबली एअरलाइन्स आहेत त्यामध्ये अकासा एअरला या एंड ऑफ द डिकेड मध्ये अकासा एअरलाइनला त्या पोझिशनवर आणणे. ओके, सो डीजीसीए ऍक्शन अगेन्स्ट अकासा एअरलाइन एक्झिक्युशन. तर काही एक्झिक्युटिव्ह वर सुद्धा काही ऍक्शन झालेले आहे. डीजीसीए चे ऍक्शन झालेले आहे अकासा एअरलाइन्स वर. जे अकासा एअरलाइनचे एक्झिक्युटिव्ह होते त्यांच्यावर. तर काय आहेत ते 2 सिनियर एक्झिक्युटिव्ह आहे, डायरेक्टर ऑफ ट्रेनिंग नीरज भाटिया आणि डायरेक्टर ऑफ फ्लाइट ऑपरेशन लॉयड ग्रॅशियस. तर यांना सस्पेंड करण्यात आलेला आहे फॉर 6 मंथ्स करता. तर रिझन काय होतं, रिझन हे होतं की जे 7 ऑक्टोबरला ऑडिट झालेलं आहे त्यामध्ये काही लॅब्स दिसून आले त्यांना पायलट ट्रेनिंग मध्ये. सो त्याच्यामुळे त्यांना ते जे एक्झिक्युटिव्ह आहे नीरज भाटिया आणि लॉयड ग्रॅशियस यांना 6 महिन्यासाठी तिथे सस्पेंड करण्यात आलेलं आहे. तर हे काही डीजीसीएने ऍक्शन घेतलेले आहे अकासा एअरवर. आणि सोबतच आता अकासा एअर यांनी अपॉइंट सुद्धा केलेलं आहे बेल्सन कॉन्टिनो यांना ऍज अ चीफ ऑपरेटिंग ऑफिसर म्हणून. नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट न्यूज आहे टेबल स्पेसचे फाउंडर आणि सीईओ अमित बॅनर्जी यांचं निधन झालेलं आहे. तर फाउंडर आणि सीईओ आहे अमित बॅनर्जी यांचं निधन झालेलं आहे सोमवारी सकाळी हार्ट अटॅकमुळे ऍट एज ऑफ 45 मध्ये. बॅकग्राऊंड काय होतं त्यांचं तर ते बॅनर्जी हे को फाउंडर होते. को फाउंड केलेलं आहे त्यांनी टेबल स्पेस 2017 मध्ये विथ करण चोपडा यांच्यासोबत. ट्रेंड इन स्टार्टअप कम्युनिटीज मध्ये जसं आता बॅनर्जी आहे, बॅनर्जी यांच्या निधनामुळे आता काही जे लीडर्स आहेत स्टार्टअपचे लीडर्स जे यंग एज मध्ये त्यांची डेथ झालेली आहे त्यांच्यामध्ये आता हे सुद्धा इन्क्लूड झालेले आहेत. तर कोण कोण आहेत जे जे यंग एज मध्ये स्टार्टअपचे लीडर त्यांचं निधन झालेलं आहे ते आहे रोहन मिरचंदानी जे की इपिगामियाचे होते. 42 इयर्स एज मध्ये त्यांचं निधन झालेलं आहे. नेक्स्ट आहे रोहन मल्होत्रा जे की गुड कॅपिटलचे होते. 44 एज मध्ये त्यांचं निधन झालेलं आहे. आणि अंबरीश मूर्ती जे की पेपर फ्राय स्टार्टअपचे जे लीडर होते त्यांचं ऍट एज ऑफ 51 मध्ये निधन झालेलं आहे. ओके, सो टेबल स्पेसचे फाउंडर आणि सीईओ अमित बॅनर्जी यांचं निधन झालेलं आहे मुंबईमध्ये सकाळी हार्ट अटॅक मुळे. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे इंडियाने लॉन्च केलेले आहे न्यू ई विजाज फॉर फॉरेन स्टुडंट्स करता.
तर काय आहे ते विजा बघूया आपण. इंडियाने लॉन्च केलेले आहे 2 न्यू विजा कॅटेगरीज फॉर इंटरनॅशनल स्टुडंट्स करता जे की परस्यू करतात हायर एज्युकेशन इन इंडिया, इंडियन अकॅडमिक इन्स्टिट्यूशन मध्ये. जे इंडियन अकॅडमिक इन्स्टिट्यूशन मध्ये जे फॉरेनचे जे स्टुडंट्स आहेत ते इथे येऊन जे परस्यू करतात हायर एज्युकेशन, त्यांच्याकरता 2 न्यू विजा कॅटेगरीज अशा लॉन्च केलेल्या आहे इंडियाने. तर काय आहेत त्या? एक आहे ई स्टुडंट विजा. ई स्टुडंट विजा मध्ये काय आहे? फॉर फॉरेन नॅशनल ऍडमिटेड टू रेकॉग्नाइज अकॅडमिक प्रोग्राम इन इंडिया. तर हे राहणार आहे ई स्टुडंट विजा. हे फॉरेन नॅशनल जे ऍडमिट म्हणजे ज्यांनी ऍडमिशन घेतलेली आहे रेकॉग्नाइज अकॅडमिक प्रोग्राम्स मध्ये इंडियामध्ये त्यांच्याकरता राहणार आहे. आणि दुसरं आहे ई स्टुडंट एक्स विजा. ते राहणार आहे फॉर डिपेंडंट ऑफ ई स्टुडंट विजा होल्डर्स करता. ओके, तर हे असे 2 कॅटेगरीज आहे ई विजाचे जे की इंडियाने लॉन्च केलेले आहे फॉर फॉरेन स्टुडंट्स करता जे की इंडियामध्ये परस्यू करतात त्यांचं हायर एज्युकेशन. नेक्स्ट आहे इलिजिबिलिटी प्रोसेस. काय आहे त्यामध्ये? रजिस्ट्रेशन ऑन SII पोर्टलवर रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. फॉरेन स्टुडंट्स ते त्यांना रजिस्टर करावं लागणार आहे स्टुडंट इन इंडिया पोर्टलवर आणि अप्लाय करावं लागणार आहे विजा करता. नेक्स्ट आहे अप्लिकेशन. हे व्हेरीफाय होणार आहे युजिंग युनिक SII ID थ्रू आणि रजिस्ट्रेशन हे मॅन्डेटरी आहे त्यांच्या करता. ओके, सो इंडियाने लॉन्च केलेले आहे विजा, ई विजा फॉर फॉरेन स्टुडंट्स करता जे की इंडियामध्ये परस्यू करतात हायर एज्युकेशन. नेक्स्ट बघूया. ओके, क्वेश्चन्स बघून घेऊया. फर्स्ट क्वेश्चन आहे वेअर विल द 15th एडिशन ऑफ एशियाज बिगेस्ट एरो शो एरो इंडिया 2025 बी हेल्ड. तर कुठे होणार आहे? हे होणार आहे बेंगलुरू, कर्नाटक मध्ये. नेक्स्ट, हु इनॉग्रेटेड द पंचायत से पार्लिमेंट 2.0 प्रोग्राम इन न्यू दिल्ली. कोणी इनॉग्रेट केलेला आहे? ते इनॉग्रेट केलेलं आहे लोकसभाचे स्पीकर ओम बिर्लानी. हु वोन द अंडर 17 गर्ल्स सिंगलचं टायटल ऍट ब्रिटिश ज्युनियर ओपन 2025 स्क्वॅश मध्ये. तर त्यांचं नाव आहे अनहत सिंग. नेक्स्ट, हु हॅज बीन अपॉइंटेड ॲज CEO ऑफ अकासा एअर. कोणाला अपॉइंट करण्यात आलेला आहे CEO चीफ ऑपरेटिंग ऑफिसर म्हणून अकासा एअर मध्ये? त्याचं नाव आहे बेल्सन कॉन्टिनो. Who was the founder and CEO of Tablespace who passed away in 2025? तर टेबलस्पेसचे फाउंडर आणि CEO ज्यांचं की निधन झालेलं आहे रिसेंटली, त्यांचं नाव आहे अमित बॅनर्जी. नेक्स्ट, व्हॉट आर द 2 न्यू ई विजा टाइप्स इंट्रोड्यूस्ड बाय इंडिया फॉर इंटरनॅशनल स्टुडंट्स. तर 2 ई विजाचे टाइप्स कॅटेगरीज जे की फॉरेन स्टुडंट्स करता इंट्रोड्यूस केलेली आहे इंडियाने. त्यांचं नाव आहे ई स्टुडंट विजा आणि ई स्टुडंट एक्स विजा. ओके, सो तुम्हाला सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच तुमच्या फ्रेंड सोबत शेअर करा. टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा तुम्ही. लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.